हॅलो नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर मंडळी मी आलेली आहे अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी। तर ताईंनो हा व्हिडिओ आहे सोमवारचा। तर मी 2 दिवस प्रवासात होते आणि घरी आल्यानंतर मी 1 दिवस आराम केला। खूप थकल्यासारखं झालं होतं प्रवासाने, त्यामुळे तर ताईंनो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी मी आयुष्यामध्ये फर्स्ट टाइम गेले। तर आम्हाला तिथलं काहीच माहीत नव्हतं। आम्हाला कुठला प्रॉब्लेम आला, काय झालं, दर्शन कसं झालं, स्वामींचा अनुभव कसा आला, त्यानंतर तिथं गाडी लावायची सोय कशी आहे, राहण्याची सोय कशी आहे, जेवणाची सोय कशी आहे संस्थान तर्फे। तर तुम्हालाही जायचं असेल तर तुमच्यासाठी ही सर्व माहिती मी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मंडळी अक्कलकोटमध्ये आम्ही संध्याकाळी पोहोचल्यानंतर आम्ही विचारच करत होतो की गाडी कुठे लावायची, रूम कुठे मिळेल, कारण आम्ही मुक्कामी राहणार होतो। आम्हाला तिथलं काहीच माहीत नव्हतं। तर तितक्यात एक माणूस आला आणि म्हणला की कुठं जायचंय तुम्हाला, काय पाहिजे? भक्त निवास कुठे हो? राईट ना? मग नवरोबाने त्यांना विचारलं की भक्त निवास कुठे राहण्यासाठी, आणि गाडी लावण्याचा तर प्रश्न पुढे होताच। अजून आम्हाला माहितीच नव्हतं की गाडी लावण्यासाठी सुद्धा तिथं जागा आहे। तर त्या काकांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पुढे गेलो आणि रोडच्या कडेला गाडी लावली नवरोबानी, आणि रूम पाहण्यासाठी ते भक्त निवासमध्ये गेले। तर भक्त निवास भरपूर आहेत आतमध्ये गेल्यानंतर। तर मुलं आणि मी गाडीमध्येच बसलो होतो यांना रूम पाहून येऊपर्यंत। हे रूम पाहून आले तर त्या भक्त निवासवाल्यांनीच यांना सांगितलं की गाडी रोडच्या कडेला नका लावू, खूप मोठी पार्किंग आहे पलीकडं, गाडी तिथं लावा आणि मग रूमवरती या। मग नवरोबा आले आणि त्यांनी गाडी पार्किंगला लावली। तर इतकी मोठी पार्किंग आहे ना तिथं, आम्हाला गेल्यानंतर ती पार्किंग दिसलीच नाही लवकर, कारण इतके झाडं आहेत ना तिथं, झाडांमध्ये कुठं काही व्यवस्थित दिसतच नाही। तर आम्ही चाललो भक्ती निवासमध्ये, तुम्ही बघू शकता, आणि ते निळी पाटी लावलेली ना समोरच, तर तिथंच जेवणाची सोय आहे। तर ट्रस्ट तर्फे तिथं मोफत जेवण आहे, म्हणजे प्रसाद म्हणून तिथं आपण जेवायचं असतं फ्रीमध्ये। तर जेवणाची सुद्धा सोय आहे तिथंच। तर आम्ही चाललो भक्ती निवासमध्ये। तर आम्हाला नॉन एसी रूम घ्यायचा होता। नॉन एसी रूम होता 1,500ला आणि एसी रूम होता 2100 रुपयाला 2 जणांसाठी। तर नॉन एसी रूम अवेलेबल नव्हता, त्यामुळे आम्ही एसी रूम घेतला 2100 रुपयाला। तर 2 जणांचा होता, आम्ही 4 जण त्यामध्ये ॲडजस्ट झालो। तर मंडळी आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो, थोडंसं फ्रेश झालो सगळे आणि आता निघलो दर्शनासाठी। जास्त गर्दी असेल तर सकाळी दर्शन घेऊ आणि तिथं थोडंसं फिरू, मुलांना दाखवू बाकीचं, आणि गर्दी जर नसेल तर मग दर्शन घेऊ। तर निघलोत आम्ही आता सगळे। तर रूम तर इतका छान होता ना, खूप स्वच्छता होती, फ्रेश होता एकदम रूम। आम्ही सगळे फ्रेश झालो आणि त्यानंतर निघलो मंदिराकडे। तर रूममधलं काही शूट घेतलंच नाही, मी खूप थकलेलो होतो। मुलाकडे कॅमेरा होता, मला वाटलं त्याने शूट घेतला असेल, पण त्याने घेतलंच नव्हतं। आता बघा भक्ती निवासच्या बाहेर निघाल्यानंतर समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पण तिथं झाडांनी पाटी दिसलीच नाही आम्हाला व्यवस्थित, त्यामुळे समजलंच नाही की समोरच गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तर आम्ही जातानीच मग आधी दर्शन घेतलं असतं गणपती बाप्पाचं आणि मग स्वामीच्या दर्शनासाठी गेलो असतो। पण आल्यानंतर ते आम्हाला अंधारामध्ये ती पाटी चमकली, त्याच्यामध्ये लाईट लागल्यानंतर। तर आल्यानंतर मी ते गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, पण मी ही क्लिप आधी तुम्हाला दाखवतेय, कारण कुठल्याही देवाचं दर्शन घ्यायचं असेल तर गणपती बाप्पांचं आधी दर्शन घ्यायचं आणि मग दुसऱ्या देवाचं दर्शन घ्यायचं असतं। प्रथम मान गणपती बाप्पांचा असतो। तर तुम्ही कोणी इथं आले तर गणपती बाप्पांचं दर्शन घ्या आणि मग स्वामीच्या दर्शनासाठी जा। आपले स्वामी ब्रह्मांड नायक आहेत, तरी पण पहिला मान हा गणपती बाप्पांचाच आहे। तर तुम्ही बघू शकता भक्ती निवासमधून बाहेर निघाल्यानंतर आम्ही चाललोत मंदिराकडे। तर उजव्या साईडला सगळी पार्किंग आहे, तिथं पार्किंग फुल होती आणि मग आम्हाला सुचतच नव्हतं की गाडी कुठं लावायची नेमकी। मग त्या भक्ती निवासवाल्यांनी सांगितलं त्याच्या पलीकडं सुद्धा मोठी पार्किंग आहे, तिथं गाडी लावा। आम्ही तिथं गाडी लावली। तर उजव्या साईडला पार्किंग आहे इथं, आणि डाव्या साईडला त्या बायका चालल्यात ना समोर, तर तिथं आहे जेवणाची सोय। तर स्वामींच्या ट्रस्टतर्फेच अन्नछत्र मंडळ आहे, तर ते सोय करतात सगळ्या स्वामी भक्तांची इथे। तर जेवढे स्वामी भक्त येतात त्यांची जेवणाची सोय अगदी विनामूल्य असते इथं। तर स्वामी भक्ती निवास आहे ना, तिथं आपण रूम घेतो, तिथं राहतो। तर आपल्याकडून ते जसं रूम आहे त्यानुसार ते पैसे घेतात, पण ते पैसे सुद्धा स्वामींच्या ट्रस्टमध्येच त्या जमा होतात। ते त्यांना स्वतःला नाही घेत, ट्रस्टमध्ये जमा होत असतात। तर ती आपली देणगी म्हणून आपल्याकडून जमा झाली जाते। तर ते रूमचे पैसे
ट्रस्टमध्ये जमा झालेत असा मेसेजसुद्धा आपल्या व्हॉट्सअपला आपल्याला येत असतो. तर अन्नछत्र मंडळ आहे, त्यानंतर पार्किंग आहे. आपण जिथं थांबतो ना त्याच समोर मंदिर आहे. तर आम्ही आलो मंदिरामध्ये दर्शनासाठी. पुढं सर. मंदिराकडे आम्ही येत होतो ना, तर काही बायका बोलल्या, की "जास्त गर्दी नाहीये, दर्शन करून या तुम्ही." मग आम्ही आलो दर्शनासाठी. म्हणलं सारखं-सारखं काही आपलं येणं होत नाही लवकर. तर आता पण दर्शन होईल संध्याकाळचं आणि सकाळी निघण्याआधी पण दर्शन घेऊन जाऊ. त्यामुळं आम्ही लागलो मग लाईनला दर्शनासाठी. जास्त काही गर्दी नव्हती, थोडीशीच होती. पण लोकं थोडेसे होते, पण ते गोंधळ करत होते. असं लाईननुसार दर्शन नव्हते घेत ते. तर लाईननुसार जर दर्शन घेतलं तर छान दर्शन होतं. पण सगळे लोकं एकत्र घुसत होते ते. मग आम्ही त्यांना पुढं जाऊन दिलं. म्हटलं, "यांचं दर्शन होऊ द्या, मग आपलं निवांत हळू-हळू जाऊ पुढे." तर मग आम्ही गेलो हळू-हळू पुढे दर्शनासाठी. दर्शन झालं. स्वामींच्या मंदिराच्याच बाजूला स्वामींचा पलंग ठेवलेला आहे आणि पलंगावरती स्वामींच्या पादुका आहेत. तर तिथलं सुद्धा दर्शन आमचं छान झालं. तर जितकं शूट घेता येईल तितकं शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुमच्यासाठी. तर अशा प्रकारे आमचं इतकं छान दर्शन झालं ना, तर मी स्वामींकडे तर असं पाहतच बसले होते. मनाला एकदम शांत वाटत होतं आणि तिथून तर निघावंसंच वाटत नव्हतं. तर बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता टाळ मृदुंगाचा आवाज. तर स्वामींचं छान असं दर्शन झालं. बाहेर आल्यानंतर सगळे लोकं स्वामींचं नामस्मरण करत भजन करत होते. तर आम्ही पण थोडंसं तिथं थांबलो. तर तिथून बाहेर निघाल्यानंतर आम्ही प्रसाद घेत होतो घरी आणण्यासाठी म्हणजे वाटण्यासाठी. तर स्वामींना मी बेसनाचे लाडू नेले होते प्रसाद म्हणून आतमध्ये आणि घरी आणण्यासाठी वाटण्यासाठी मग अजून जास्तीचा प्रसाद घेतला मी. तर इथं मला हिना अत्तर पाहिजे होती. स्वामींना हिना अत्तर खूप आवडते, तर ती घ्यावं म्हटलं. तर स्वामींसाठी मी चंदन केशरयुक्त अष्टगंध पण घेतला. तर देवांच्या ठिकाणी देवांचं साहित्य आपल्याला खूप काही घ्यावंसं वाटतं, पण इतकं महाग देतात ना ते. त्यामुळं अक्कलकोटमध्ये मी फक्त हिना अत्तर, अष्टगंध घेतला मी केशर चंदनयुक्त आणि स्वामी चरित्र सारामृत घेतलं एक पुस्तक आणि तिथून निघालो मग स्वामी भक्त निवासकडे. तर मंदिराच्या समोरच स्वामी भक्त निवास आहे तुम्ही बघू शकता आणि अन्नछत्र मंडळ पण आहे तिथं ट्रस्ट. तर तिथंच जेवणाची सोय पण आहे. तर तुम्ही बघू शकता वाहनाकडे म्हणजे मंदिराच्या समोरच आपल्याला गाड्या लावण्यासाठी सुद्धा खूप मोठी पार्किंग आहे. राहण्यासाठी सोय पण आहे. तर कुठंच जायची गरज नाही, इकडं-तिकडं हुडकायची गरज नाही. आपल्याला सगळं एकाच जागेवर मिळतं. तर आम्ही मंदिराकडून अन्नछत्र मंडळाकडे इकडं आलो. आणि इथं तुम्ही बघू शकता स्वामींची किती भव्य अशी मोठी मूर्ती आहे. तर तुम्ही बघू शकता मी खूप रीलमध्ये लोकांच्या पाहिलं होतं, फोटोमध्ये पाहिलं होतं. इथं असं खूप छान आहे. स्वामींची खूप मोठी अशी प्रतिमा आहे इथं, मूर्ती आहे. तर मी साक्षात पाहिलं ना खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटत होतं आणि तिथून मला निघावसंच वाटत नव्हतं. तर आम्ही सकाळी लवकर निघलो होतो 6:00-6:30 वाजता घरून आणि त्यानंतर आम्ही पंढरपूरला गेलो. पंढरपूरवरून आम्ही अक्कलकोटला आलो होतो. दिवसभर प्रवास भरपूर झालेला होता, त्यामुळं थकल्यासारखं झालं होतं. मुलं काही थांबतच नव्हते. तर इथं आम्ही थोडंसं बसलो, फोटो काढले, रील काढल्या आणि मुलं लगेच बोलायला लागले, की रूमवरती चल, आम्हाला आराम करायचा आहे, खूप थकल्यासारखं झालंय. तर मुलांचं कसं असतं एका जागेवर ते बोर होतात पटकन आणि मला तर काही इथून निघावसंच वाटत नव्हतं. थोडंसं असं बसावंसं वाटायचं. मुलं काही थांबत नव्हते. मग मुलांना म्हटलं, "तुम्ही जरा इथं गार्डन आहे, गार्डनमध्ये जाऊन बसा. मी तोपर्यंत येते." मुलं आणि त्यांचे पप्पा गार्डनमध्ये जाऊन बसले आणि मी गेले मग चोळप्पा महाराजांचं मंदिर आहे, स्वामींचे जे भक्त होते त्यांचं.
तर त्यांचं दर्शन घेण्यासाठी गेले. स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी गेले मी. आणि जिथं स्वामींनी वास्तव्य केलं, ज्या वाड्यामध्ये स्वामी राहिले, त्या वाडासुद्धा मला पाहायचा होता. मग मी बिना कॅमेऱ्याचंच एकटीच गेले आणि सगळं पाहून आले. तर आमच्या घरात आहे ना, देवाचा नाद फक्त मलाच आहे. त्यामुळं मी एकटीच अशी भटकत राहते. मला असं कुठं देवाला जायचं म्हणलं ना, मला सगळ्यांना यांना असं जबरदस्ती ओढत आणावं लागतं. आला आला. मग काय म्हणतो राजा? मला बोलले की गार्डनमध्ये आम्ही जाऊन बसतो आणि मला जोपर्यंत इथंच बसलेत. तर आम्ही तिथं विचारत होतो की इथं अजून पाहण्यासारखं काय आहे, कसं आहे वगैरे. अजून थोडंसं पुढं गेल्यानंतर खूप छान असं छोटंसं गार्डन आहे. छोट्याल्या मुलांसाठी खेळण्यासाठी तर छान आहे आणि मोठाली लोकं तिथं गार्डनमध्ये जाऊन बसू शकतात. तर यांना म्हटलं, चला आपण जाऊ. तर इथं जेवणाची म्हणजे टायमिंग आहे 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत. जेवणाला अजून टाईम होता. दर्शन करून आल्यानंतर म्हटलं, चला आपण तोपर्यंत गार्डनमध्ये जाऊन बसू. तर आम्ही जिथं थांबलो होतो ना भक्ती निवासमध्ये, त्याच्याच समोर पार्किंग आहे. तर तिथून पार्किंग चालू होते. तर इकडं अर्धा 1 किलोमीटरपर्यंत पार्किंग आहे. तुम्ही बघू शकता इतकी मोठी पार्किंग आहे ना, तर गाड्या लावायला काहीच प्रॉब्लेम नाही इथं. आणि समोर छोटंसं रूम दिसते ना, इथं आपल्याला महानगरपालिकेचा गाड्यांचा कर भरावा लागतो. म्हणजे गाडी पार्किंगचं पैसे भरावे लागतात इथं. आणि तुम्ही बघू शकता गाडी जाती समोर. तर इकडूनच आपल्याला गाडी मेन रोडला सकाळी काढायची असते. तर सकाळी गाडी काढण्याच्या वेळेस आपल्याला रोडला लागायच्या वेळेस गर्दीमध्ये सुद्धा घुसायची गरज पडत नाही. इकडून आपल्याला मेन रोडला जाण्यासाठी गाडी काढता येते. तर तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी तर इतकं छान आहे ना हे गार्डन. त्यांच्यासाठी भरपूर अशा खेळणी होत्या छोट्या-मोठ्या आणि ते आनंदाने खेळतात इथं संध्याकाळी. तर तुमचेही लहान मुलं असतील तर इथं गार्डनमध्ये अक्कलकोटला आल्यानंतर नक्की घेऊन या. तर आम्ही थोडंसं गार्डनचा आनंद घेतला, थोडंसं बसलो, फोटो वगैरे काढले थोडेसे आणि तिथून निघालो मग. आणि तिथून आल्यानंतर तुम्ही बघू शकता लोकं जेवणाची वाट पाहत बसले होते. कोणी लाईनला लागून बसलं होतं. कारण जेवणाचा टायमिंग हा 8 ते 11 वाजेपर्यंत आहे. तर सगळ्यांना ओढ असते, की जेवण करून आपलं थोडासा आराम करायचा. कारण दिवसभर प्रवासाने वगैरे सगळे थकलेले असतात. तर आम्ही पण तिथं जेवण केलं मग. तर प्रसाद म्हणून आपण इथं जेवण करायचं असतं. जेवण केलं आणि मग आम्ही गेलो रूमवरती. आणि सकाळी उठल्यानंतर आम्ही सगळे फ्रेश झालो रूमवरती आणि पुन्हा सकाळी म्हटलं दर्शन करून निघावं. तर दर्शनासाठी आम्ही गेलो दोघं मग. मुलं नव्हते आले, मुलं तयारच होत होते. आम्ही दोघांनीच पटपट आवरलं आणि दर्शनासाठी गेलो. तर सकाळी पण आमचं रात्रीपेक्षाही छान निवांत दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आम्ही आणि मुलांना रूमवरून घेऊन आम्ही लगेच निघालो मग गाणगापूरकडे. तर ताईंनो पुढचा व्हिडिओ आपला गाणगापूर, तुळजापूर आणि येडाईचा असेल. तर व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.